जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी वर्गासाठी फेब्रुवारी पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून कोणते ते लाभ कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना होणार आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाचं दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजीचं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक फेब्रुवारी 2025चं नियमित ऑनलाईन वेतन देयक जे आहेत त्या संदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। यानुसार वेतन देयक जे आहे फेब्रुवारीचं ते 20/2/2025 पर्यंत शालार्थ प्रणालीद्वारे फॉरवर्ड करावायचं आहे आणि या संदर्भातल्या सूचना निर्गमित करणारे हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। या वेतन देयकासोबत आर्थिक वर्षातील 2024-25 आर्थिक वर्षातील प्रत्येक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आयकर जो आहे तो नियमानुसार कपात करावा लागणार आहे आणि त्या संदर्भातलं प्रमाणपत्र जे आहे ते सादर करावं लागणार आहे। सोबत 2023-24 नुसार मंजूर कार्यरत रिक्त व अतिरिक्त पदांचा तपशील जोडावा लागणार आहे। त्याचबरोबर हार्ड कॉपी स्वाक्षरीस्तव सादर करत असताना शाळेच्या लेटर पॅडवरती युडायस क्रमांक, शालार्थ आयडी क्रमांक, त्याचबरोबर कायम प्रभारी मुख्याध्यापक, प्राचार्यांचं नाव व मोबाईल क्रमांक व्हॉट्सअपसह नमूद करावा लागणार आहे। वेतनात बदल जर असेल तर तक्ता जो आहे तो शालार्थ प्रणालीत नव्यानं समाविष्ट झालेला आहे आणि चेंज स्टेटमेंट बिल डिटेल्स ऑनलाईनमधून तक्ता काढून घेऊन तो देयकासोबत जोडावा लागणार आहे। प्रति कर्मचारी ₹1 रेव्हेन्यू स्टॅम्प जो आहे तो नियमितपणे कपात करावा लागणार आहे। तर अशा पद्धतीनं या महत्त्वपूर्ण अशा सूचना या परिपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। मार्च 2024 या महिन्यामध्ये जो नियमित कपात केलेली आहे ती कपात सन 2025-26 या पूर्ण आर्थिक वर्षामध्ये बदल करण्यात येऊ नये। तसंच सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र यांच्याकडील परिपत्रक 1 डिसेंबर 2024 नुसार भनिनी वर्गणी नियमित व थकबाकी रक्कम मिळून एकूण वार्षिक वर्गणी ₹5 लाखांच्या मर्यादेतच जमा करावी आणि सदर वर्गणीची रक्कम ₹5 लाखापेक्षा जास्त होत असेल तर उर्वरित महिन्याची वर्गणी जमा करणं थांबवावं। NPS धारक कर्मचाऱ्यांची नियमित NPS कपात करण्यासंदर्भात सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। स्वाक्षरीचे अधिकार असलेले देयक फॉरवर्ड करण्यात येऊ नये अशा सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। आणि वित्त विभागाकडील दिनांक 24 जानेवारी 2023च्या शासन निर्णयानुसार समूह अपघात विमा योजनेची रक्कम जी आहे गट क व ड ₹531 कपात आपल्या स्तरावरून भरणा केलेल्याच्या चलनाची प्रत आपल्या स्तरावर जतन करून ठेवण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। देयके ऑनलाईन फॉरवर्ड केल्यानंतर वरील कालावधीत म्हणजेच 20 तारखेपर्यंत देयकाची 24 तारखेपर्यंत देयकाची हार्ड कॉपी सादर करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। हार्ड कॉपी सादर न केल्यास देयके पारित होणार नाहीत याच्या संदर्भातल्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच हे अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। त्यामुळं या परिपत्रकाच्या अनुषंगाने या परिपत्रकानुसार राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, प्राथमिक शाळांमधील जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांची वेतन देयके कार्यालयाला सादर करावी लागणार आहे। त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हे होतं अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा, मित्रपरिवारामध्ये आपल्या व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।